जगत्पालक विष्णु स्वरूप स्वयंभू श्रीदेव दाडोबाय नमः। खडकांच्या फोडून कपारी अवतरला तो या भूवरी, पाषाणरूपी बनून आला देव दाडोबा नामे नटला। जमुनी भक्तांची मांदियाळी पूजिला त्यासी राऊळी, अणुसुर गाव झाले पावन ग्रामदेवतेचे होता दर्शन। कौल रूपी तो बोलता झाला भक्त संकटी धावून आला, बोलता बोलता मिळे अनुभूती जगी गाजे दाडोबाची प्रचिती। तो क्षण माझ्या नशिबी आला याची देही याची डोळा पाहिला, कलशारोहण झाले त्याचे सार्थक झाले या जन्माचे। आता मिटू दे कधीही डोळे भक्त सारे म्हणती भोळे, फक्त राहू दे नावमुखी तुझे उतरले मनीचे सारे ओझे। श्री देव दाडोबा नमो नमः नमो नमः। कोकण म्हटलं की आठवतो नेत्र सुखद निसर्ग, डोळ्यासमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या खाड्या आणि अथांग समुद्र। या सर्व निसर्गाच्या समृद्धी सोबतच कोकणातील काही गावांना ऐतिहासिक संस्थानकालीन वारसा लाभलेला आहे। त्यातील एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेलं खालचं अणसूर। आज आपण याच गावाबद्दल जाणून घेत येथील स्थित श्रद्धास्थान, गावचं ग्रामदैवत स्वयंभू श्रीदेव दाडोबा देवस्थानाबाबत देवभूमी या विशेष मालिकेत लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्रीदेव दाडोबा मंदिर कलशारोहण सोहळ्याचे औचित्य साधून देवाचा महिमा सांगणारी विशेष आख्यायिका पाहणार आहोत। तीन बाजूस उंच डोंगरांनी कवेत घेतलेलं निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं छोटंसं खेडेगाव म्हणजे खालचे अणसूर। हा गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि काजू, आंबा, कोकम, नारळ, सुपारी यांच्या बागायतींसाठी, भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात वेंगुर्ला गोवा या राज्यमार्गावर वेंगुर्ला शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वसलेलं 45 उंबरठे असलेलं सुमारे 500 लोकसंख्या असलेलं सुंदर गाव असून या गावाला संस्थानकालीन इतिहास लाभला आहे। जाणकारांच्या माहितीनुसार सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखाली येणारं वेंगुर्ला पेठ्यातील खालचे अणसूर हा गाव। सावंतवाडी संस्थानचे राजे सावंत भोसले यांनी हा गाव सुभानराव व्यंकटराव पाटणकर यांना इनाम दिले असल्याचे दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत। नैसर्गिक दृष्ट्या पाहायला गेलं तर गाव पर्यटन दृष्ट्या प्रगत जरी नसला तरी या गावात पाहण्यासारखे बरेच काही आहे। मोचेमाड समुद्रकिनारा पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करतो। तसेच पंचकृषीतील गावाचे श्रद्धास्थान असलेलं अणसूरचे रामतीर्थ, तसेच गावाला लागून असलेली मोचेमाडची खाडी, हिरवेगार शेतमळे, त्याचबरोबर गावाच्या मध्यभागी आद्यस्थान असलेलं स्वयंभू श्रीदेव दाडोबा पंचायतन देवस्थान, या सर्व गोष्टी या गावाच्या सुंदरतेत अधिकच भर घालतात। श्रीदेव दाडोबा हे स्वयंभू देवस्थान असून पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे। पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा येथील मानकरी, गावकरी यांनी आजही जपल्या आहेत। जाणकारांच्या माहितीनुसार श्रीदेव दाडोबा मंदिराच्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल असून या गावात शेटिये यांची वस्ती होती। गोपालन करणाऱ्या शेटिये यांची गाय रोज जंगलात जाऊन सध्याच्या दाडोबा मंदिराच्या ठिकाणी पान्हा सोडत असते। आपली गाय दूध का देत नाही याचा शोध घेतला असता त्यांना समजलं की गाय जंगलात जाऊन एका पाषाणावर पान्हा सोडत आहे।
त्यानंतर शेटिये यांनी शोध तपास केला असता त्या ठिकाणी दैवी शक्तीचा वास असल्याचे त्यांना कळून आले. तत्पश्चात त्यांनी ती जागा साफ करून त्या पाषाणरूपी देवतेची पूजा अर्चा करायला सुरुवात केली. खडकातून वर आलेलं दाढेच्या आकाराचं हे पाषाण असल्यामुळे शेटिये यांनी त्याला दाडोबा या नावाने ओळख दिली. त्यानंतर हे देवस्थान श्रीदेव दाडोबा देवस्थान म्हणून प्रसिद्धी झाले. त्यानंतर असे म्हटले जाते, त्यावेळी गौडा समाजातील म्हणजे आताचे गावडे समाजातील 3 भाऊ घाट माथ्यावरून आपले कुलदैवत घेऊन रामतीर्थावर आले. त्यातला एक भाऊ अणसूर, दुसरा भाऊ मोचेमाळ तर तिसरा भाऊ खालचे अणसूर येथे स्थित झाला. त्यांनी श्रीदेव दाडोबा मंदिरात आपल्या कुलदैवतेची पादुका ठेवली. कालांतराने गावडे यांनी एकत्र येत दुसऱ्या ठिकाणी कुलदेवतेची स्थापना केली. श्रीदेव दाडोबाची नित्य नियमाने पूजा अर्चा व्हावी यासाठी शेटिये यांनी गावडे यांना देवस्थानाला जोडून घेतले. तेव्हापासून आतापर्यंत गावडे समाजातील मानकरी श्रीदेव दाडोबाची नित्य नियमाने पूजा करतात. पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही त्यांनी तशाच चालू ठेवल्या आहेत. 1947 मध्ये श्रीमान बाबूराव विठ्ठल नाईक यांनी लाकडी कौलारू दगडी बांधकाम करून मंदिराची उभारणी केली होती. 1980 मध्ये श्रीदेव दाडोबाच्या कौल प्रसादाने गावडे पंचायतन श्रीदेव दाडोबा पंचायतनाला जोडून घेतले व 1980 मध्ये श्रीदेव दाडोबाच्या परिवार देवतांची स्थापना करून अर्चा शुद्धी करण्यात आली. 2002 मध्ये श्रीदेव दाडोबाच्या परिवार देवतांची पुन्हा प्रतिष्ठापना करून अर्चा शुद्धी करण्यात आली. 2009 मध्ये मंदिर जीर्ण झाल्यामुळे मंदिर गाभाऱ्याच्या ठिकाणी दगडी भिंती मजबूत असल्या कारणाने त्या तशाच ठेवून मंदिरावर कळस उभारण्यात आला. मंदिराचे सभामंडप देखील सुस्थितीत असल्याने तसेच ठेवण्यात आले. यंदा 13, 14, 15 एप्रिल 2025ला श्रीदेव दाडोबा मंदिराचा सुवर्ण शिखर कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला. 13 एप्रिल, 14 एप्रिल आणि 15 एप्रिल असा 3 दिवस हा कार्यक्रम इथे पार पडला. यावेळी आम्ही जे नियोजन केले त्यावेळी तो नियोजन कारण झालं. यावेळी गोवा, मुंबई, गड इंग्लंड, बेळगाव किंवा जवळपासच्या गावातून बरीच भाविक आणि भक्त मंडळी या कार्यक्रमासाठी आलेली होती. पण आमच्या या नियोजन परिपूर्ण असल्यामुळे त्यांना महाप्रसादाचा लाभ किंवा देवाचे दर्शन हे त्यांच्या वेळेत आणि सुस्थितीप्रमाणे सर्वांना लाभले. आणि यावेळी शिस्तबद्ध अशी त्यांची जरी गर्दी असली तरी 14 एप्रिल रोजी जवळजवळ 2500 लोकांचे इथे येणं झालेलं होतं. पण आमचे जे स्वयंसेवक किंवा जे आमचे ग्रामस्थ होते किंवा आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी होते, ग्राम कमिटीचे म्हणा किंवा मुंबई समितीचे म्हणा, त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन केल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला. आणि आमच्या या सर्व समितीच्या, आमच्या ग्रामसमिती जसे मुंबई समितीच्या सर्व सभासदांना, आमच्या गावच्या सर्व ग्रामस्थांना मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद आणि त्यांना आभार मानतो. श्रीदेव दाडोबा मंदिर अतिशय सुंदर दगडी बांधकाम करून उभारले असून मंदिराची रचना मुख्य गाभारा, चौखाम, सभामंडप अशी करण्यात आली आहे. इतिहासकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून 2009 ते 2025 या कालावधीमध्ये मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. मंदिरासमोर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. गावच्या मधोमध हे मंदिर असल्याने गावाच्या सौंदर्यात या मंदिराचा मोठा वाटा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. असं वाटतं तासनतास तिथेच बसून राहावं. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर तसेच जिल्ह्यातील परजिल्ह्यातील हजारो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. श्रीदेव दाडोबाचा महिमा अगाध आहे. 12-5 राठीचे जागृत हे देवस्थान असून नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी श्रीदेव दाडोबाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. साक्षात विष्णुदेव श्रीदेव दाडोबाच्या स्वरूपात खालचे अणसूर येथे स्थित असून श्रीदेव दाडोबाचे स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ आहे. इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल नितांत आदर आहे.
देव दाडोबा सर्वांना सुख सौख्य समृद्धी प्रदान करून अभय देणार आहे. या देवाच्या सेवेने श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाले, अशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत. भाविकांच्या मनातील इच्छा इथे बोललेले नवस हे पूर्ण होतातच. त्यामुळे देवाचं महात्म्य अपरंपार असल्याचं इथे प्रत्ययास येतं. 12ही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी, नवस बोलण्यासाठी वर्दळ पाहावयास मिळते. या ठिकाणी श्रीदेव दाडोबाला 28 तांदुळांचा कौल लावून सुख दुःखाच्या प्रसंगी निश्चित मार्ग विचारण्याची परंपरा आहे. देवाच्या कौल प्रसादावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग हा केवळ गावातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात, मुंबईसह गोव्यातही आहे. देवाचा कौल म्हणजे कोणतंही काम अगदी खात्रीशीर होणार अशी श्रद्धा असलेल्या अनेक भाविक भक्तांची कामे ही देवाने आपल्या कौल रूपी आशीर्वादाने पूर्ण केली आहेत. या देवस्थानाबद्दल सांगायचं तर अगदी लहानपणापासूनच आम्हाला खूप असे छान छान अनुभव आहेत. म्हणजे आता पण इथं येणं माझं असं पूर्णपणे ठरलेलं नव्हतं, पण काय एकदम जादू झाली आणि देवानेच इथं आम्हाला बोलून आणलं असं मला वाटतं. आणि हा सोहळा आम्हाला याची देही याची डोळा बघायला मिळाला, याबद्दल मला खरंच देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात. इथे 3 दिवसाचा आपला दाडोबा सुवर्ण कलश सोहळा होता. 3 दिवस खूप भक्तगणांनी इथे येऊन या पूर्ण समारंभाचा आस्वाद घेतला आणि 3 दिवस इथे जे महाप्रसाद होता त्याचा आस्वाद घेतला. त्याबद्दल सर्व भक्तगणांचे आम्ही आभारी आहोत. आणि मी लग्न करून या गावात आले आणि मला माझा बिझनेस आहे आणि माझ्या बिझनेसमध्ये मला काही अडचणी आली किंवा मला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी दाडोबाला विचारून त्याच्याकडून मला आन्सर मिळालेला आहे आतापर्यंत. आणि खूप आमच्या पूर्ण कुटुंबावर आमच्या दाडोबाचं खूप आशीर्वाद आहेत. आणि मी पहिल्यापासून जेव्हा इथे आल्यापासून जास्त आमचं कनेक्शन नव्हतं दाडोबा बरोबर, पण गेल्या 3-4 वर्षांमध्ये खूप जवळ मला असं वाटतं की श्री दाडोबा खूप जवळ आहे आमच्या आणि सदैव आमच्या पूर्ण कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद असेच राहू दे हीच अपेक्षा. श्रीदेव दाडोबा हे पंचायतन देवस्थान असून यामध्ये श्रीदेव दाडोबा मंदिरामध्ये स्वयंभू श्री दाडोबाच्या उजव्या बाजूला श्रीदेव गावडेवस, श्रीदेव गावडा, श्रीदेवी बालगावडी, श्रीदेव पुरुवस या देवतांची पाषाणे आहेत. तर डाव्या बाजूला श्रीदेव नितकारी, श्रीदेव शेटियेवस, श्रीदेव ब्राह्मण, श्रीदेव पुरोहित ब्राह्मण या देवतांची पाषाणे आहेत. या सर्व देवतांचा श्रीदेव दाडोबाच्या परिवार देवतांमध्ये समावेश होतो. मंदिरात सभा मंडपाच्या शेवटच्या खांबा शेजारी दाडोबा देवाचा मुख्य देव दांडेकरी म्हणजेच या भूमीचा मालक या देवतेचाही या देवस्थानात महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे श्रीदेवी कुलदेवता, श्रीदेव जैन ब्राह्मण, श्रीदेव चव्हाटा मंदिर या देवतांचाही पंचायतन देवस्थानामध्ये समावेश होतो. श्रीदेव दाडोबा मंदिरामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेला 1 महिना जागर करून शेवटच्या दिवशी पालखी सोहळा साजरा केला जातो. डिसेंबर महिन्यात चतुर्दशीला श्रीदेव स्वयंभू दाडोबाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या दिमाखात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यावेळी धार्मिक विधी व पालखी सोहळा असतो. रामदास नवमी 17 दिवसीय शिमगोत्सव साजरा केला जातो. मे महिन्यात कृष्ण पक्ष पंचमीला श्रीदेव दाडोबा पंचायतनाचा वाढदिवस. आषाढी एकादशीला 7 प्रहराचा 1.5 दिवसाचा सप्ताह. दर सोमवारी भजन आरती केली जाते. विशेष सांगायचं म्हणजे शिमगोत्सवाला गेली दशकभर अशी परंपरा केली जाते की गावची व मुंबईची ज्येष्ठ नाट्यकर्मी व तरुण मंडळींचा नाट्यप्रयोग गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधी चव्हाट्यावर सादर केला जातो. मोठ्या उत्साहानं नाट्यप्रेमी नाट्यप्रयोगात सहभागी होतात. उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या गावात असे अनेक सण उत्सव एकत्र येत मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरे केले जातात. हा संपूर्ण कलश सोहळा पाहण्यासाठी मी इकडे मुंबईहून गावाला आलेली आहे.
आणि गावी येऊन ह्याच्या प्रोग्राममध्ये सगळ्या भावांना मदत करण्यासाठी आम्ही खूप पुढे आलो आणि इकडे कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली होती आणि आपल्या गावातील म्हणजे महिलांसाठी या लोकांनी ग्रामस्थांनी संपूर्ण सकाळ संध्याकाळ जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. त्यामुळे दाडोबाच्या देवळात आम्हाला जे काही हे उत्सव चालू आहे ते पाहण्याची संधी खूपच फार चांगली मिळालेली आम्हाला इकडे आहे. आणि तशा जुन्या मैत्रिणी आमच्या म्हणजे आम्ही गावी आल्यावर आम्हाला कधीही जुन्या मैत्रिणी भेटत नाही, पण या उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्या मित्रमैत्रिणी पण भेटल्या. त्याचा आनंद आम्हाला खूप झालेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इकडे प्रोग्राम चालू आहेत. म्हणजे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना ते अतिशय चांगल्या प्रकारे घेत आहेत तिकडे. आणि तसं दाडोबाच्या प्रचिती म्हणाल तर दाडोबाची प्रचिती आम्हाला रोजच्या रोज येत असते की म्हणजे जे अनुभव आहे आम्हाला इकडचे म्हणजे आमच्या लग्नापासून म्हणा किंवा आमच्या मुलांपासून म्हणा की इथले अनुभव आम्हाला खूप उत्कृष्ट आलेले आहे. म्हणजे कुठच्याही बाबतीत म्हणा की आम्हाला हा विश्वास आहे की ते आमचं चांगलंच होणार आणि चांगलंच होणार. आणि मी या प्रोग्रामसाठी मुद्दाम खास त्या जनशताब्दी गाडीचं तिकीट काढून आली होती, पण माझं तिकीट कन्फर्म नव्हतं. पण त्या दाडोबाच्या कृपेने मला हे लगेच ज्या दिवशी मी गाडीत बसन त्याच दिवशी माझं ते कन्फर्म तिकीट होऊन मी त्याच दिवशी म्हणजे मला एक अनुभव आला. आणि मला ज्या दिवशी कुडाळ स्टेशनला ती गाडी एरवी 1-1:30 वाजता येते, पण त्या दिवशी ती 12:30 वाजता येऊन मला कुडाळ स्टँडवर सुद्धा मला एसटी लगेच एसटी पण मिळाली आणि मी वेंगुर्ल्यात 1:30 वाजता घरी पोहोचले. यंदा चैत्र शुद्ध 15 शक्य 2025 रोजी श्रीदेव दाडोबा देवालयावर सुवर्ण शिखर कलशारोहण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. या उत्सवाची आधी 1.5 महिने तयारी करायला सुरुवात करण्यात आली होती. लोकसहभागातून देवस्थान ग्राम समिती व मुंबई समितीने शिस्तबद्ध नियोजन आणि आयोजन केले होते. मंदिराला रंगकाम करून मंदिराची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसर स्वच्छ करून भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. विद्युत रोषणाई करून मंडप सजवण्यात आला होता. शिखर कलशारोहण सोहळ्यास शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्रीदेव दाडोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली. सायंकाळी 4 वाजता यजमानांचा प्रायश्चित विधी करण्यात आला. त्यानंतर श्रीदेव दाडोबा मंदिरामधून कलश मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मेस्त्री यांच्या घरून श्री महादेव व श्री विष्णू नारायण देवतेच्या मूर्त्या रथात ठेवून मालवणकर यांच्या घरातून कलश रथात ठेवून स्थानिक महिलांच्या लेझिम पथकासह ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शिखर कलशाची मिरवणूक श्रीदेव दाडोबा मंदिरापर्यंत काढण्यात आली.
या मिरवणुकीत महिला, पुरुष, लहान मुलं, ज्येष्ठ सर्वांनी सहभाग घेतला होता. भव्य मिरवणुकीनंतर रात्री श्रीदेव दाडोबाची आरती करण्यात आली. चैत्र कृष्ण 1 शके 1947 दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 ला गणपती पूजन, मंगलाचरण, देवतांना आमंत्रण, त्यानंतर दुपारी सामुदायिक प्रार्थना करून संप्रोक्षण विधी व होम मंत्र पुष्पांजली व श्री देव दाडोबाची आरती करण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी स्थानिक भजनी मंडळांचे भजने व रात्री उशिरा श्री कलेश्वर नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. चैत्र कृष्ण 2 शके 1947 सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी मंगलाचरण, आवाहित देवता पूजन करून सकाळी 10:55 शुभ मुहूर्तावर वाजत गाजत संचार रूपी देवता व पुरोहित ब्राह्मण यांच्या हस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना करण्यात आली. कलशाची प्रतिष्ठापना केल्यावर शिखर कलश संपन्न होम व हरिहर यागांगभूत सुक्त मंत्र पुष्पांजली करण्यात आली. मी केली त्या परमेश्वरान म्हाका बुद्धी दिली चांगली आणि परमेश्वरान माझ्याकडसून करून घेतला की नाथपंथी संप्रदायातलो एक तरी कोणतरी असा कलशारोहणासाठी होय ह्या काहीतरी परमेश्वराची इच्छा होती. म्हणून त्या दाडोबान सुद्धा आज माझी नेमणूक केली. असे हे 45 कलशारोहण माझ्याकडसून आज झाले. आज 45 पूर्ण झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. श्री दाडोबा देवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी स्थानिकांची सुमधुर भजने झाल्यावर श्रीदेव दाडोबाचा वाजत गाजत मंदिराला एक प्रदक्षिणा घालून पालखी मिरवणूक सोहळा साजरा करण्यात आला.
त्यानंतर स्थानिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. चैत्र कृष्ण 3 शके 1947 मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी ब्राह्मणांकडून मंगलाचरण, आवाहित देवता पूजन, हरिहर याग करून बलिदान, पूर्णाहुती श्रेयोदन, सामुदायिक प्रार्थना, मंत्र पुष्पांजली व त्यानंतर श्रीदेव दाडोबाची आरती करण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी स्थानिकांची सुमधुर भजने करण्यात आली. रात्री स्थानिक महिलांचा फुगडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी गावातील ज्येष्ठ, होतकरू, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग व कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केले त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासारखा होता. गाव छोटंसं आहे, लोकसंख्या पण फार कमी आहे, पण एकंदर सोहळा बघितलं तर हे एवढ्याशा छोट्या गावाने आणि एवढ्या कमी लोकसंख्येने कसं काय एवढ्या मोठ्या दिमागदार पद्धतीने आणि कसं काय हे मॅनेज केलं असं येणारे बरेच जण बोलून गेलेले आहेत. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. जे काय ज्या समाजाचे इथे काही मोजकेच जे राहत असतील रहिवासी त्या सगळ्यांनी सारख्याच प्रमाणात सामावून घेऊन हा सोहळा अतिशय व्यवस्थितरित्या आकर्षकरित्या संपन्न केलेला आहे आणि सगळ्यांचा फुलना फुलाची पाकळी असा हातभार लागलेलाच आहे. अशीच देव दाडोबा आम्हाला इथून पुढे सुद्धा सद्बुद्धी देव आणि आपली जी काय कार्य असतील ती निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित पार पडून घेऊ याच सदिच्छा. माझ्या श्रीदेव दाडोबाला वंदन करून जो काय आधी सोहळा कलशरोहणाचा साजरा केला हा देवाच्या माझ्या कौल प्रसादाने 13, 14, 15 या दिवशी त्याने कौल प्रसादाने जी माझी ग्रामदेवता आज आहे, मूळ ग्रामदेवता ही स्वयंभू असल्यामुळे तिच्या कौल प्रसादाने हा कलशरोहण यांचा सोहळा साजरा संपूर्ण गाव आमचं छोटं असून या गावातील रहिवासी 40 ते 50 घरं असून या गावातील सर्व लोकांनी त्याचप्रमाणे आमच्या मुंबईतील समर्था चाकरमान्यांनी हा सोहळा सगळा एका दुटीने करून साजरा केला आणि कलशरोहण त्याच्या शब्दाप्रमाणे त्या टायमिंगवर त्यांनी आपलं झेंडा लावून घेतलेला आहे. झेंडा लावून घेतला ही सर्वांची प्रत्येकाची इच्छा होती. त्याप्रमाणे इच्छेप्रमाणे त्यांनी आपल्या माझ्या देवतेने हा झेंडा त्या टायमिंगवर त्या समर्था त्याच्या टायमिंगवर त्यांच्यानी समर्था देवतेने आपण स्वतः समर्था ते देवता उभे राहून स्वतः त्यांनी आपला झेंडा तिथे फडकवलेला आहे आणि त्याप्रमाणे सगळी लोक भाविक आपल्या संपूर्ण समर्था चारही गावातून 4 पंचक्रोशीतून येऊन साजरा करून आनंदाने सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन सर्व आनंदाने गोडी गुलाबाने समाधान घालून सर्वांनी त्या माझ्या देवतेचा आशीर्वाद घेऊन सर्वांना त्या देवतेने आशीर्वाद देऊन सगळ्यांचं मनोगत वेधून घेतलेलं आहे. कित्येक पिढ्यांना हा सोहळा पाहायला मिळत नाही आणि ज्यांनी हा सोहळा पाहिला, अनुभवला ती पिढी खरंच भाग्यवान मानली जाते. संपूर्ण गाव या कार्यक्रमासाठी एकवटला होता.
प्रत्येकाने सोहळा यशस्वी होण्यासाठी कसून मेहनत घेतली होती. त्यांच्या योगदानामुळेच हा सोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा गुण्या गोविंदाने पार पडला. खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण. श्रीदेव दाडोबा देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवाची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच. पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील हजारो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. सलग सुट्ट्यांमुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करत आहे. उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. फळांचा राजा आंबा तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणाला आहे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच, पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून वेंगुर्ला तालुक्यातील खालचे अणसूळ या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे सण उत्सव प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिले पाहिजे. त्यामुळे एकदा तरी खालचे अणसूळ या गावाला नक्कीच भेट द्या.